नुसतं कुठं नाही त्याला कळतंय. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो आज आहे महाशिवरात्री आणि त्यानिमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. सो सगळ्यांचा उपवास असतो ऑब्व्हियसली, पण माझा नाही आहे, कारण पोहे बनवले होते आणि पोहेच खाल्ले. कारण रोज रोज काय सकाळी भाज्या करायच्या ना, हे मला आहे ना बुद्धीला आहे ना अशी कितीही चालना दिली तरी कळतच नाही. रोजच्या रोज 365 दिवस काय बनवायचं कळतच नाही. जेवढे पण जणांना आज उपवास आहे ना, त्यांना मी डॅम शुअर आहे की जेवढं ते नॉर्मली खातात ते उपवास असल्यावर जास्त खातात. म्हणजे चिप्स खातात, रताळे खातात, खिचडी खातात, बटाट्याचे वडे खातात, बटाटे नाही साबुदाण्याचे वडे खातात. म्हणजे एवढं खातात ना ते, बस उपवासाचा चिवडाच खातात, काही काही. आणि फळं तर म्हणजे फळं तर खाल्लीच पाहिजे नाही का, तर मग ते खातात. उपवास म्हणजे काय की तुम्ही उपवास केला पाहिजे, ठीक आहे. तुमचं पोट रिकामं पाहिजे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे ते चांगलं काम करतं. पण मग मी करत नाही, म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न असतो, मी करत नाही. पण मग ओके, काही हरकत नाही. मी उपवास कधी केले होते लास्ट टाईम, जेव्हा मी पारायण केलं होतं स्वामींचं, ठीक आहे, गुरुचरित्र वाचलं होतं, तर मग तेव्हा आणि 3 वर्ष केलं होतं मी. खूप छान एक्सपिरियन्स होता माझा, तेव्हाच मी उपवास केला होता. उपवास म्हणजे काय की 2च टाईम आणि एकच भाजी आणि पोळी एवढंच होतं. मग मी भेंडीची भाजी निवडली होती, तर मग तेव्हा मी ते केलं होतं. आणि आता तर म्हणजे उपवास मी करीतच नाही, कारण रुद्र अजून पण फिडिंगवर आहे. म्हणजे एवढं नाही, पण थोडंफार तर चालूच असतं ना, तर मग त्यामुळे मी उपवास धरत नाही. आज रुद्र एकदम सकाळी सकाळी आंघोळ बिंघोळ करून एकदम चकाचक बसलेला आहे, कारण त्याला आजीबाबासोबत जायचं आहे मंदिरात. आणि तेवढ्यातच मी म्हटलं की कुकरमध्ये ना वरण भात आणि उसळ लावली होती आणि एकीकडे मी पोहे पण बनवले होते आणि सकाळी सकाळी खायला, आणि मसाला पण त्यासोबतच एकीकडे भाजायला ठेवला होता. आणि मम्मी पप्पा थोड्या वेळात जाऊन आले आणि त्यांनी हे आणलं होतं प्रसाद, केळी, साबुदाण्याचे वडे आणि खिचडी होती. तर मग मी थोडीशी ती म्हटले की खाऊ, कारण मला प्रसाद खूप आवडतो, त्यामुळे मग मी तो थोडाफार खाल्ला. आणि ही तिळाची पोळी पण मी सकाळीच बनवली होती, जी की एकदम टम्म फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही. असा कुठानं करून ठेवलाय, हे फुटला होता म्हणून इथं खेळतोय. नुसतं कुठं नाही सगळा कॉम्पॅक्ट फोडून ठेवला, आता फेकूनच द्यावा लागणार. तर आजचा हा कारनामा केला आहे त्यांनी. सतत दिवसभर काही ना काही कुटाने करत राहतो, कुठंतरी उंदरासारखं कोडतडीतच राहतो. आणि बेडवर चालायला लागला ना की असा भरभर 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 चालायला लागतो, आणि त्याला पकडू का काय असं येतं. मग कसं दिसतंय. ही रात्री खिचडी बनवली होती आणि लाल बनवली होती, कारण अक्षयला लालच आवडते. आणि हे रताळ्याचे काप ते पण बनवले होते, आणि हे कौट पण होतं. आणि हे मला आवडत नाही ॲक्च्युली, पण मग नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून मी हे ताटात घेतलं होतं आणि देवाला नैवेद्य दाखवला. आणि तर आत्ताच जेवण केलं मी, म्हणजे जे तुम्हाला दाखवलं ना तेच खाल्लं. आणि मला आहे ना रासगिऱ्याचा लाडू आणायचा होता खाली जाऊन, पण म्हटलं की एवढं झालंय, एवढं खाल्लंय ऑलरेडी. भाजीपोळी पण खाल्ली होती मी, वांग्याची भाजी केली होती, तर मग भाजीपोळी पण खाल्ली होती. त्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे, आता कुठं आणत बसायचं. रताळे केले आहेत, खिचडी केली आहे, अजून ते काय ते कौटचं बनवलं होतं मम्मीनी ते. पण मग ते मी खात नाही, कारण मला कौट काय माहिती, कौट का खौट म्हणतात, ते काहीतरी आहे ते म्हणतात ते. मग ते पहिल्यापासूनच आवडत नाही मला, म्हणून मग मी मम्मीला दिलं. आणि मग मी खिचडी आणि रताळे खाऊन घेतले. रताळे असे गोल गोल केले ना तर मला भारी दिसतात आणि खायला पण चांगले लागतात. बस काही नाही. आणि साखर न टाकता आहे ना त्यामध्ये फक्त गूळ टाकलेला होता, आणि चांगल्या तुपामध्ये असं शिजवायचं म्हणजे वाफळायचं, मग ते छान लागतात. अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की काल होता व्हॅलेंटाईन, नाही का, मी कसं काय विसरू शकते. तर झालं असं की काल सकाळी सकाळी मी अक्षयला म्हटलं की आज काय करायचं बो, नाही का, व्हॅलेंटाईन आहे. तर मग ते म्हणे की मला काही आवडत नाही ते व्हॅलेंटाईन वगैरे, ते आपण काही करत नसतो काही, नाही का. मग मला आला राग, मग मी फुगून बसले होते, नाही का. तर त्याला कळालं मी फुगून बसलेली आहे. तर मग रात्री येताना आहे ना त्यांनी कॅडबरी घेऊन आला, नाही का. आणि मग कारण असं सांगितलं कॅडबरी आणायचं की भाऊ तुला खायची होती ना 4-5 दिवसा अगोदर तू म्हटली होती, तर मग मी आणली आहे. म्हणजे माणूस ॲक्सेप्टच नाही करणार की ती काय आहे ना.
आणि अजून एक जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं ना, फर्स्ट व्हॅलेंटाईन होता माझा, तर लग्नाला इथले 10 दिवस बाकी होते आणि तेव्हा आहे ना व्हॅलेंटाईन आला होता 14 फेब्रुवारीला. आणि तेव्हा मग मी 1 डे अपडाऊन म्हणजे केलं होतं नाशिकला, जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं पण लग्नाला 10 दिवस होते. ठीक आहे. तर मग तेव्हा मी असंच आले होते इकडे, कारण तर अक्षयला भेटायला. आणि त्यांनी सुट्टी पण काढली होती. मग आम्ही सुलाला गेलो होतो आणि मस्तपैकी एन्जॉय केला होता आम्ही. याला काय माहिती भाऊ, कॅमेरा म्हटलं ना तर मग त्याला लय हसू येतं, म्हणजे कधी कधी नाही का त्याला कळतं. त्याला कसं काय कळतं काय माहिती, कॅमेरामधून शूट करतोय आपण किंवा काय. पहिल्यापासूनच म्हणजे लहान होता ना तेव्हापासून त्याला असंच आहे. त्या बसायला लागला होता ना तेव्हापासून असंच त्याला वाटतं. सो आज पुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही मुंडन कसं केलं रुद्राचं. ॲक्च्युली तो व्हिडिओ मला आधीच पोस्ट करायचा होता पण तो राहून गेला. सो यानंतरचा व्हिडिओ तोच असेल, कारण महाशिवरात्री आजच आहे ना, तर मग मी हा पोस्ट लगेच दुसऱ्या दिवशी करेल. त्याच्यानंतर मी तो मुंडनचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. सो तो बघायला विसरू नका. आणि जर व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लव यू.